आई मी जातो का दुकानावर? गोपाळ, अरे काल रातपासून सुधाकर घरी आलेलं नाही बाबा. रातच्या पासून फोन लावते, फोन मी नाही उचलते. तू जरा जाऊन बघतो का त्याला? काय सांगते? हा ना रे. एवढं कसलं काम आहे हा सुधाकर? त्याला कसला पुरावा तर लागला नसेल ना? ऐक रे गोपाळ, तो नरकेडचा कार्यक्रम झाल्यापासून ना नुसता सुधाकर काम आणि कामच करतोय बघ. आणि असं आधी कवा बी तेवढ्या रातभर ड्युटीवर थांबला नाही र. तर नरकीबद्दल नाही काय, या मुडद्याबद्दल काहीतरी आहे ना पुरावा सापडला असेल तर त्याला ना जेलमध्ये टाकायची तयारी करत असेल तो. हो ना, तुम्हाला तर आनंदच होईल असं काही झालं तर. पण तुम्ही ना सापानच बघा नुसतं. माझा लोक लाखात एक आहे, तो कवाच कोणाचं वाईट करणार नाही. अरे गप बसा की दोघी. आता इशय इथं सुधाकरचा चाललाय का? फिरून फिरून गोपाळवर येत आहे तुम्ही. सुद्याची इथं कोणाला काळजीच नाहीये इथं. हे पण बसले खोलीत जाऊन. आणि ह्या जागेचं गोपाळ असतं ना तर लगेच बाहेर आले असते आणि हुडकायला गेले असते त्याला. अगं पण गोपाळ काय नाही म्हणलंय हुडकाय जायला त्याला. आणि हे बघ, यासने मी आज जाऊन सांग, हे बी जातील हुडकायला त्याला. तर पाक काठी तुटेपर्यंत मारलंय माझ्या सुदीला. त्यासनी काय फरक पडतोय तो घरात असला काय नसला काय. गोपाळ, अरे तू तरी जा बाबा, आपल्या सुधाकरला हुडकून आणजा जा. का ते का जातील? कालपर्यंत चोरी दरोडे घालून पैसे आणणारा म्हणून ह्यांना बोलत होतात ना तुम्ही. मग आता का मदत पाहिजे यांची? हा मग काय चुकीचं बोलत होती ती? आज तो दरोडेखोर आणि या घरात राहतोय म्हणल्यावर मदत करायला नको का? ए लाले, मग का बोलणार नाही ग मी? आता एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करतोय म्हणल्यानंतर कुठंतरी दरोडा टाकल्याशिवाय आला का एवढा पैसा? बास हा, कालपासून दुसऱ्यांदा बोलताय. काल फक्त चाकू दाखवला होता, आता लालीजी बास. काय बोलताय तुम्ही? आई आहे ती, छोटी आहे. तुला खरंच मी दरोडा टाकणारा वाटतो का? अगं माझ्याकडे पैसे असते तर सगळ्यांसाठी नसतं का आणलं मी? ह्याच्या आधी बी आणलंच आहे की. आणि मला नकोच आहे असला पापाचा पैसा. मी तुला माहिती किती चांगला माणूस आहे, नाका समोर चालणारा माणूस आहे. हो तर लय तू सळसत नाही का? शिंबूड जाईना नाकाचा आणि शब्द घेणार टोकाचा. लक्ष नका देऊ. आई मी बघतो दादा कुठे आहे. गोपाळ, लय उपकार होतील बघ तुझे. माझ्या सुद्याला शोधून आण बरं बाबा. आई हे असलं काय करू नको बरं. अगं कर्तव्य आहे माझं, परत असं काय करू नको बरं का.